आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडाली आहे. किशोर परभणे या तरुणाने खासदार निलेश लंके यांच्याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार किशोर परभणे हा याआधी खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडिया अकाउंटचं काम पाहत होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान पुण्यातील एका महिलेशी किशोर परभणे यांचा संपर्क होता. या दोघांमध्ये अनेकदा संभाषण झाल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता या दोघांमधील तब्बल 45 मिनिटांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यानंतर वातावरण अधिकच तापलं आहे. या प्रकरणानंतर लंके समर्थकांकडून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप किशोर परभणे यांनी फिर्यादीत केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणातील व्हायरल ऑडिओ क्लिप अथवा संबंधित दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी आम्ही करत नाही. मात्र या संपूर्ण घटनेमुळे राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणात आता नेमकी पुढे कोणती माहिती समोर येते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मला एक बोलायचं होतं, तुम्हाला विचारू का मी? विचारा ना, विचारायला काय अडचण आहे मला? आहो काहीच अडचण नाही, विचारा काही विचारा मॅडम. काही नाही विचारायचं. आहो मला त्यांचा फोन आलेला ना, कोणाचा? तुमच्या साहेबांचा. हा. ते म्हणतात भेटायचं. म्हणलं घरी तर नाही जमणार, त्यांना रागच आला. हो म्हणलं घरी नाही जमणार मला, नाही का? ते नाही म्हणले का? घरला लय राग आला. बरोबर ठीक आहे म्हणले, ठेव फोन. होय. हा ना, म्हणले होते आज रात्रीच. म्हणलं आज सर आहेत ना घरी, मग कसं म्हटले उद्या. तर मग म्हटलं की बाहेर बघा होतंय का, मी बाहेर येईल, नाही का? नाही म्हटले, ठेव फोन. अहो रागवले माझ्यावर, नाही का? हा ते आहेत ना, थोड्या वेळ निघणार आहेत तिथून. हा ना, संध्याकाळी तू म्हणले 12 हा. रात्री बी आले होते ते. आले होते, मला काल पण फोन आलेला. हा, एक सभा होती पाथडीला. म्हणले मी येणार आहे आता. हा ना, म्हणले मी उद्या राहतो, तू म्हणत असशील तर इथे राहतो मी, येतो भेटायला. मग आता म्हणले तू म्हण सर आलेत, नाही का? सर यांनी आलेत आणि मला पण शूटला बहुतेक उद्या जर लागलं ना शूट, तर मला मुंबईला जायचंय. किंवा मी नाही गेले का तर सरांना पाठवायचंय मुलाला घेऊन. लयच प्रॉब्लेम बघा ना, त्यांनी किती घाई केली. त्यांनी ते म्हटले भेटू नंतर, काय एवढं घाई नाही. म्हटलं जरा भेटताय रिलॅक्स झालं. तुम्हाला नाही का म्हटलं तर सध्या खूप माझ्या मागावर लय किती बघितलं, मला झोप सुद्धा भेटा नाही. लय धावपळ होती, झोपायला सुद्धा भेटा नाही. मला रात्रभर प्रवास केलाय मी आज रात्री. नाही घरी नाही ना जमायचं त्यांना, असं असतं घरी. हट्ट करतात मग त्यांना असं. म्हणलं मी म्हटलं बाहेर बघा, तर नाही जमत. म्हणलं बाहेर मला नाही जमणार. असं थोडीच असतं ना, कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे ना. मग विषय का? फॅमिली म्हटलं मला पण भीती वाटते ना. हो नाही घरी नको बरं का मॅडम. मग ते म्हणतात घरीच. मग आता कसं, मी म्हटलं दीदी म्हणलं ती जाते क्लासला, पण अचानक आमच्या घरी कोणी बी येतं पाहुणे. हा त्याच्यामुळे नको. काय होतं मग दुसरा विषय होऊन जाईल. आणि चिन्ह तर लगेच रागवले बाई. म्हटलं आता काय करू मी? नाही काय नाही, रागायचं काय नाही त्यांना. काय करा तुम्ही म्हटलं बघा बाहेर होतंय का, मी बाहेर येईल म्हटलं. पण ते घरी ना मला भीतीच वाटते. हो साधा फ्रेंड पण कोणी, मला मित्र पण नाही कोणी की चहा प्यायला घरी आलाय. आणि मग म्हटलं बघ भीतीच वाटली ना जरा, मग वाटणारच ना हो असं. त्यांना लय राग आला. नाही केला, मला 2-3 फोन केले, आज मेसेज केले, मी बघितलेच नाही. मी बघितले नाही, कसं मी कामात होते ना. हो मी पार रात्री 2:30ला आले घरी. मेसेज केला होता. हा मग मला त्यांनी घ्यायला आले होते ना इथे. मी बुक केलं ते तिकीट, मला तिकीट बुक केलं होतं, मग मी आले होते.
चाल ना साहेब, थांबा एक 8-10 दिवस जर निवांत भेटू आपण, काय अडचण तुम्हाला. किती काय आहेत, मी थांबतो म्हणले तुझ्यासाठी, मी पुण्यात येऊन राहतो. नका राहू म्हणा, इकडे जा ना तुम्ही हांग्याला राणीचा इकडे म्हणा तर हो तरी जा म्हणायचं. ते मी कसं बोलणार नाही का. ते अहो काय राग झालं, आला मला, असं भीतीच वाटायला लागली. राग आला म्हणे, उभे रागवायचं नाही बाई. मला नाही असं कोणी नाराज झालेलं मला नाही आवडत. नाही रागाचं काय नाही. त्यांना समजून सांगावं लागेल, त्यांना कळायला पाहिजे ना राव, घरी असतो कुठं नाही. अहो तुम्हाला मी त्यांना नाही बोलू शकत, ते ऐकून बी घेत नाही, लगेच ठेवतात फोन. मला नाही मग तुम्हाला कसं मी असं बोलू शकते ना, असं नाही का. नाही ना, असं ते समजून घ्यायला पाहिजे ना थोडंफार. हा ना, त्यांना पण फॅमिलीना माहिती ना, फॅमिली असल्यावर फॅमिली कसं म्हणजे असतं ते. ते एवढे मोठे माणसं असून ते समजून घेत नाही म्हणजे मग अवघड आहे. ठेव म्हणले फोन, ठेव. कट केला अहो लगेच माझा फोन. बोलतात हा बाहेर नको म्हणतात कधी. हा ना, हो नको म्हटले ना. आता रातची 12 वाजता बाहेर काय अडचण आहे म्हणावं. कसं सांगा बरं, मी कसं भेटणार रात्रीचे 12 वाजताय का हो. आणि परत मी काय तसली एवढी हिंमत वाली बी नाही ना, मला लय भीती वाटती. आणि सर बी आहेत ना घरी. आणि ह्यांनी पण आलेत नाही का. नाही नको तुम्ही डोकंच मागलं, 2 दिवस नाही ह्यांनी बी आले ऐक ना. 2 दिवस. ती नाही का जास्त दिवस राहत नाही तर जाणारच लगेच ते. त्यांचं काम आले की जातात ते. नाही नको सर आहे, काय करा 2-3 दिवस नाही बोलले तरी काय हरकत नाही, जाऊ दे. त्यांचा विषय असा असतो कोणत्याही माणसाचा बरं का. हा राग आला का 2-3 दिवसांनी बरोबर मला मेसेज करते, तुम्हाला काहीच हरकत नाही बघा, मी म्हणलोय तसंच करते तुम्हाला परत मला नाही पण मेसेज. ते आणि तसं नाही, टाइम आला ते संध्याकाळी परत 10 वाजता मी फोन करू शकते परत. मला तर म्हटलं तर नाही का, पूर्ण डिप्रेशन मध्ये झाले बाई. म्हटलं आता काय. नाही काय विषय नाही, काय नका कुठले आपण जाऊ दे, पण विषय नाही असते म्हणजे ना. ऐका ना, मी दुसरी कुठली गोष्ट असते ना, मी कॉम्प्रोमाइज केलं बी असतं. नाही विषय ही आज गोष्ट एवढे जरा मोठे माणूस आहे ते, आपल्या घरी यायचं म्हटलं विचार करावं तर लागेलच ना हो. विचार करायचं नाही, तुला विचारायची बाहेरची गोष्ट आहे. मग त्यांचं हे ना आपलं पण नाही का उगीच. समजा ठीक आहे, काही म्हणता येईल कामानिमित्त हे ते कामानिमित्त आले होते. मी काही एवढं नाही, मी समज मी एखाद्याला बनवल की बाबा माझं काम होतं, आमचे तिकडले तर आले होते, मीच बोलवलं होतं घरी. आणि सरांना माहित झालं माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे म्हणून मी त्यांना सांगितलं सांगितलं का. हा सांगितलं म्हणजे कसं सांगितलं. अहो म्हटलं मी ते साहेबांना कॉल केला होता, ऍडमिशन साठी कॉल केला होता म्हटलं माझ्या बहिणीच्या मुलासाठी. तर म्हणलं ते म्हटलं की होईल, म्हटलं मी कॉल केला होता, म्हटलं माझ्याकडे नंबर आहे. काय नाही बोलले, ठीक आहे म्हणले. ओके त्यांच्या म्हणलं ना, नसं डोक्यात काय सरांच्या. काही म्हणलं नाही ना. नाही काय नाही म्हणले होते. नाही ती बरोबर आहे, तुम्ही बाकीचा ऍडजस्ट करता शेजारी, पण सरांना काय सांगता सरांना नाही ऍडजस्ट करता यायचं मला. सरांना नाही ऍडजस्ट करता येणार, घरातले 2 मुलं आहेत त्यांना नाही ऍडजस्ट करता येणार. हा ना, नाही घरी बाहेर गेले ते गोष्ट वेगळी माहिती का. म्हटलं बाहेर गेल्यावर काही हरकत नाही, म्हणून ते थोडस नाही का समजून घ्यायला पाहिजे, बाकी काही नाही म्हणणं माझं. चल ना मकर संक्रांत मग बघू ना, मग तिकडे आपण नव्हतं, आपला विषय झाला दोघा तिकडे लोणायला, तिकडे जाऊ हा म्हणायचं. ना, मी म्हटलं पण त्याने नाही बापरे कसं तरीच. एवढं काही नसतं त्यांना. जाऊ दे आता, मी पण नाही करत मॅसेज, त्यांनीच ठेवलाय, थोडीच मी ठेवलाय फोन. हा जाऊ दे एवढं नाही काय करायचं, एवढं नाही विचार करायचं. आता तुम्ही एवढं समजून सांगता त्यांना, कमीत कमी त्यांनी एखादा शब्द तरी ऐकायला पाहिजे ना. नाही मी म्हटलं बाई त्यांना, म्हटलं थांबा तुम्ही, मी सांगते तुम्हाला उद्या कन्फर्म 10 वाजता. ठीक आहे म्हणले, सांग. नाही का जमणार, म्हणलं नाही ना. सांगतो म्हणले मी, माझं काम आहे. मी म्हटलं दिल्लीला परत जाणार का म्हटले, की नाही म्हटले सध्या तर नाही आहे म्हणले, आता बरेच दिवस. आता नाही जाणार दिल्लीला, आता जवळजवळ 3 महिने जाणार ना, अधिवेशन शेवट. नाही म्हटलं जाणार, म्हणले आहे मी आता इथेच आहे. म्हटलं ठीक आहे नंतर भेटू. उलट सोपं आहे ना, इथं आहेत म्हणले, केव्हाही भेटता येईल, केव्हा फोन लावला तरी पुन्हा किती टाइम आहे त्यांना यायला.
त्यांचं लयच हे झालंय काय ना जरा लयच याच्यावर आले त्यांच्या. काल पण मला केलेला 11ला कॉल. त्याला त्यांना आता विषय असा आहे, तिकडे कल्याणला जरी म्हणलं तरी तिकडे दादू असतो संग आणि इकडे घरी आणि दीदी जरा मोठी आहे, त्याच्यामुळे मग मला बी जरा भ्यावच वाटतो व घरी. नाही मी बघते, मी जर कल्याणला गेले ना तर मी करेल ऍडजस्ट, कारण आर्यन आहे ना तिथं मैत्रिणीच्या घरी ठेवून येईल, वाटल्यास मी येईल, पण मी इथं सर असले तर होणारच नाही. नाही येऊ नको. मी वाटलंच नाही का तिकडं मी करेल ऍडजस्ट, काहीतरी सांगेल की मला शॉपिंगला जायचंय किंवा मैत्रिणीकडे चाललंय, माझं काम आहे. हा मैत्रीण पाहिजे सांगून काहीतरी एक नाही तिथे फ्रेंड आहे ना माझी कल्याणला, मग तिला म्हटलं तर ते सांगेल बाबा की मम्मीचं काम आहे तू थांब माझ्याकडे. 2-3 घंटे टाइम भेटला तरी लय झालं तुम्हाला तिकडे. हा असं मी म्हणून येईल, पण ह्यांना कुठे बापरे कसले सस्पेन्स नाही, थोडे बी लगेच पाहिजे काय पण. हा मग तसंच आहे, लगेच लागत त्यांना. अहो पण समोरच्या व्यक्तीला विचार करायचा वेळ द्या म्हटलं ना मला. बाकीचं काही विचार करायच नाही काय नाही, ऐकून घेत नाही तर म्हणणं बी ऐकून स्वतःच म्हणणं करून रिकामी होतात. त्या डोक्यात काय नाही आजच भेटायचं आहे ना. हा मी येतो संध्याकाळी, येतो मी म्हणलं ठीक आहे, पण थोडस जरा वेळ द्या म्हटलं, मला सांगतो तुम्हाला. नाही काय करा बघा आता त्यांचा मेसेज. म्हणूनच म्हटलं आता ना, म्हटलं तुम्हालाच कॉल करावं. आता मला मला कॉल करून ये ना बरं काय. नाही काय उपयोगच होणार नाही का. नाही तसं नाही, मला कॉल करून मी तुम्हाला सांगू शकतोय काय सांगायची माझ्या पद्धतीने. त्यांना नाही ना सांगू शकत. नाही सांगू शकत ते तुला काय माहिती असे धंदे. हा मग त्याच्यामुळे मला नाही बोलता येत. आणि विषय असा आहे, माझ्या जर जवळचे समजा त्यांना जर माहित असतं असं असं किशोरला माहिती, तर मग मी बोलला साहेब तुम्ही असं नाही करायला, पण असं डायरेक्ट नाही बोलता येणार मला बी. भेटायचं काय नाही त्यांना, म्हटलं तुम्हाला भेटत मी बाहेर येते, म्हटलं मी बाहेर येते थोड्या वेळ, म्हटलं कॉफीला वगैरे किंवा कुठेतरी 2 मिनिटं येते म्हटलं बाहेर. मी तसं पण नाही, घरीच पाहिजे. घरी नको हा घरी म्हणजे मै वाट लावायची काय घरी. इकडे करा ना हॉटेल बुक बिक, मला पैसे ना फॉर्च्युनर घेऊन येतात, एक हॉटेल बुक करता येणार. हा ना बघा की, माहिती ना अशा गोष्टी माणसांनी आता मार्केटला राहतात ना, साधी गोष्ट मला घरात बसून समजतं, ह्यांना समजायला पाहिजे ना. विषयच नाही. हा मग एवढं की नाही की बाबा की एवढे अडाणी नाहीत की ते की त्यांना मी समजून सांगायची वेळ येईल. आणि यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना त्यातल्या. माझी ना आता मला सांगते मी, माझी एक फ्रेंड आहे, माझी फ्रेंड एक तिचा अफेअर आहे एकाच माणसासोबतच आहे, राजकारणीच माणसासोबत आहे. आता तिला सांगत असते ना, तर ते नाही ना तिनं तिला गाडी पाठवतं घ्यायला, ते घरी गाडी पाठवून तिला घेऊन जातो ते. म्हणजे त्याचा पीए कोणी ड्रायव्हर असेल ना, तर गाडी पाठवतो आणि मग ती हॉटेलला भेटतात, ते नंतर तिला आणून सोडतात. हा मग तसं काय म्हणलं आहे बा, पण असं मी तसं पण माझे पण ह्यांना ते म्हणजे डोक्यावरून जाते बघा, जरा विचार करायला. त्यांना तुम्ही एखादं हॉटेल बघा, मला जे हॉटेलचं नाव सांगा तिथं. हा ना मी येईल म्हणून की, पण ते तसं बी नाही ना. हा तिथं येते मी, आणि ते दिवसा बघा म्हणा, परत म्हणतो तुम्ही रातची मी परत लावा वाट. तुम्हाला काय टाइम काय दिवसाच भेटणार ना, रातची काय टाइम भेटणार. त्यांना मी सांगितलं, म्हटलं मी ना करेल ऍडजस्ट डेला, रात्री 10 पर्यंत म्हटलं तरी होईल, म्हटलं ऍडजस्ट मी 10 पर्यंत थांबल रात्रीचं, संध्याकाळी 6 ला आले तर 10 पर्यंत थांबेल म्हटलं मी. 6 ते 10 बरं 4 ला आले तरी 10 पर्यंत थांबल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते तसंही नाही त्यांचं काय. मग एवढं तुम्ही जर त्यांच्यासाठी 8-9 घंटे देतात आणि ते जर एवढं ऐकत नाही, मग त्यांना काय पाहिजे. हा ना मी त्यांना बोलले, म्हणून सांगितलं आज स्पष्ट, म्हटलं नाही हो जमणारच नाही, म्हटलं घरी नको. असं मोकर उतावीपणा केल्याने करायला लागले त्यांनी.
जाऊ द्या ठीक आहे. मी तरी काय आपण मी जे सांगायचं त्यांना सांगितलं. नाही नाही जाऊन द्या तुम्ही एवढं काही हा नका मी मला. एवढं नाही कारण काय कारण विषय असा आहे तुमचं का व्हायला ते व्हाय ना का पण तुमची जिंदगीचा प्रश्न आहे. उद्या जर घरी जर काही झाली काही हा माहिती ना त्याच्यामुळेच आणि म्हटलं विषय असा की आहे अशा लोकांना काय सगळ्या लोकांना माहिती हे असे लोक धंदे करते त्याच्यामुळे त्यांना काय एवढा फरक नाही पडत म्हणा एवढा. हो ना हो, पण माझा किती छोटा मोठा संसार आहे. हा, सगळं पायाखाली रगडून जायचं. यांच्या मोठे लोकांचं काय म्हणते झोपडा काय म्हणते ते असं काहीतरी म्हण आहे ना, झोपडी मोडा काहीतरी आहे ना. काहीतरी माझ्या लक्षात. हा ते तसं आलंय. तसं काम होईल बघा माझं. तसं होईन तुमचं. त्यांची गाडी हा. आली की आमचं जाईन घरचं वाढावून म्हणून म्हटलं की मला भीतीच वाटली. मला कसं वाटलं अगोदर मी त्यांना या म्हटलं होतं घरी. मला कसं वाटलं की चहा कॉफी त्यांना आता पण म्हटलं या तुम्ही चहा नाश्ता करून जावा. नाही एक काम करा मग हम्म आता सुंदर उलटच होईन आहे की नाही. काय ते आता ते म्हणते 10 वाजता येतो तर त्यांना जर पण सरांना आता सर घरी असतील ना पण त्यांना या तुम्ही म्हणायचं संध्याकाळी 10 वाजता बरं का. हा 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 चहा बी पिऊन जा म्हणायचं सर राहते घरी सरांसंग बोला बिलून जा म्हणायचं काय हरकत आहे. तसं म्हणू का मी तसं तर बेस्ट राहील नाही का. उलट भारी राहील सरांना माहिती होईन आणि सरांना काही मेळ नाही लागायचा. विषय नाही त्यांना या म्हणायचं सर येत म्हणायचं घरी सरांची तुमची भेट होईल मला बघताना म्हणायचं मग नंतर आपण एखाद्या दिवशी भेटू काय हरकत तुम्हाला. पण सरांचं ऍडजस्ट होत असतं तर बरं का नाही तर मग नको. नाही त्यांचं नाही काय त्यांना बोलले मी तसं म्हटलं ते मी ऍडमिशन साठी फोन केलेला तर म्हटलं बोलणं झालं माझं. नाही ओ डाऊट नाहीत घेत मी आपण चुकीची कामं केलेच नाही. ते मला कसं काय नाहीत बोलत मला काय ते त्यांना माहितीये मी मला कोणाचा फोन येत नाही मी आणि एवढं हे म्हणजे त्यांना तर कसे हे बोलन मी असं नाही का. आता काय करा त्यांना फोन करा नाही मी नाही करणार फोन त्यांचं आलं तर बोलणार आहे असं नाही करणार मी त्यांनी ठेवलंय. बरं जाणार फोन ना करू जरी आलं ना त्यांना असंच सांगा फक्त एक शब्दात त्यांना एवढं शेवट प्लॅन आहे माझ्याकडे बाकीचे प्लॅन माझ्याकडे नाहीत मग बाकीचे नाही प्लॅन मला पण तुम्ही बोलले ना तेच बेस्ट वाटतंय. कारण एकदा ओळख झाल्यानंतर आले तरी काय वाटणार नाही. अचानक पाहिलं बघितलं तरी झाली ओळख आले होते. विषय असा आहे सर जर घरी असले ना कोणाची बाप टपर नाही काही म्हणायची. नाही मी त्यांना म्हटलं की आमच्या ह्यांना बोलले ना मी म्हटलं आपण आहे ना राणीताईंना आणि त्या भाऊंना बोलू म्हटलं आमच्या छोट्या दिराच्या घराची पूजा आहे ना आमची पण आहे पण आमची थोडी छोटी घालायची सध्याला मग ठीक आहे म्हटले बोलव असं बोलले ते मी. बघा मग तसं जर होत असलं तुम्हाला 10 वाजता त्यांचा फोन आला त्यांना ते मान्य नाही. त्यांच्या बोलण्यातून दिसतंय ना की त्यांना मी तरी बोलून बघते एकदा कॉल आल्यावर. तसं मान्य नाही मग नाही जमणार तुम्ही डायरेक्ट सांगा करू मग अजिबात बाकीच्या कुठाने यांसाठी. नाही त्यांना राग येणार नाही बाकी काही नाही मला म्हणणं. नाही येऊन द्या राग 2-3 दिवस काय हरकत नाही. हा ना परत बोलतील का बघ बोलत तुम्हाला काय करायचं आपलं काम बी राहून जाईल. नाही तसं नाही तुम्ही बिनधास्त मध्ये ना फोन ना करू काय नका 2 नाही 3 दिवसांनी तुम्हाला रिप्लाय जर नाही ना आला त्यांचा तर तिथून पुढे रागाने ठेवलंय फोन. आता विषय असा झाला असेल त्यांना कोणी सापडलं नसेल त्याच्यामुळे आता ते राग आला असेल येऊन दे राग काय हरकत. ठीक आहे सारखा मेसेज करतात. मी सकाळी मॉर्निंगचा मेसेज करायला विसरले तरी मला त्यांनी केला होता. रात्रीला मेसेज केले असतील ते रात्री 1 मिनिट नाही काय करा मी म्हणलोय तसं तुम्ही राहून डोक्यात नको. मी त्यांना रिअल मध्ये खरंच अजून कधी पाहिलंच नाही. मी लई कमी लोकांना पाहिले राजकारणातल्या लोकांना मी माझा संपर्क येतच नाही तिकडं कधी नाही का. तुम्ही बोलायचं ना त्यांना साहेब तुमच्या नंबरवरून आपलं कॉन्टॅक्ट झालंय आणि तुम्ही डायरेक्ट घरी म्हणता तुम्ही थोडंफार समजून कोण नाही घेत नाही. तुम्ही एवढे मोठे खासदार आहेत म्हणायचे तुम्ही आणि खासदार असं करतात का म्हणायचं जर ऐकायला पाहिजे ना तुम्ही म्हणायचं नगर जिल्ह्याचे खासदार अख्ख्या लोकांचं ऐकायचं मग ऐकायला काय अडचण म्हणायची. माझ्यापाशी ते आता मुद्दाम करते नाटकले. नाही ते नाटक म्हणजे ते काय झालं असेल त्यांना वाटलं असेल हॉटेलला माणसं असते चर्चा होईन असं बी काही डोक्यात काय ती
पण रातची 12 वाजता कोणी नाही त्यांना वाचायला ते रात्रीचे ते पण माणसाचं असतं की माणसाला काय मला नाही रे काय इज्जत काय मी पण असे काय हे करेल का माणसाने नेणारी माणसं खूप हुशार असतात तर ह्यांना मला नाही वाटत कोणी यांच्यापाशी घालून राहत असेल म्हणून असं केल्यावर एक सुद्धा राहायची नाही म्हणते बाबा बघू दे तसं होय. बाकी किती मोठे असलं तरी मला काय त्यांचं पद देणार आहेत का ते नाही ना काय देणार आहे असं गिरवणार त्यांच्या पदचा मला उपयोग होईल का काही पद नाही देणार दुसरं काही बी नाही देणार त्यांचं काम आहे तेवढंच करणार ते मग कशाला मग घरी नाही मग जाऊ द्या मी पण नाही करत मी म्हटलं माझं काम फक्त की कधी इमर्जन्सी लागल्यासाठी मी नंबर घेतला होता आता मी पण नाही करत मॅसेज जाऊ दे नाही नका करू काय नको हा की भेटू आपण पण त्यांनी वेगळा अर्थ लावला मी म्हटलं या म्हटलं मी पण तुम्हाला पाहिलं नाही म्हटलं पाहायला पण भेटेल की मला मग चहा कॉफी घेऊन जावा हा जेवण करून जावं म्हणायचं मग नको म्हणले ते चालतंय बघा काय म्हणते ठेव का मग हो ठेव मॅडम हो ठेव बाय काय टेन्शन न घेऊन तुम्हाला काही परत जर फोन आला काही जर काही बोलले ते मला सांगा बिंदास नाही ठीक आहे ना तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज. धन्यवाद.